खामगाव 2001 साली अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे व्यक्तींच्या कुटुंबियांना विमा भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी न्याय प्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा निकाल लागूनही 4 वर्षापर्यंत टाळाटाळ करणाऱ्या भारत सरकारच्या खामगाव येथील नॅशनल इन्शुरन्स या कंपनीचे साहित्य जप्तीचे आदेश। खामगाव 2001 साली अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विमा भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा निकाल लागूनही 4 वर्षापर्यंत टाळाटाळ करणाऱ्या भारत सरकारच्या खामगाव येथील नॅशनल इन्शुरन्स या कंपनीचे साहित्य जप्तीचे आदेश। दिवाणी न्यायालयाने दिले आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज न्यायालयात बजावणी अंमलदार तसेच मृतकाचा मुलगा विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले। त्यामुळे एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे 2001 मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाच्या पाल्याने खामगाव येथील न्यायालयात 2010 साली न्यायालयात धाव घेतली। न्यायालयातून प्रकरणाचा निकाल 2015 साली लागला, परंतु त्या उपरांतही 4 वर्षापर्यंत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळ काढून धोरण अंमलात आणून मृतकाच्या कुटुंबियांनी विम्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली। अखेर न्यायालयाने आज जप्तीचे आदेश काढले। शिवकुमार मामराज जोशी राहणार मिटकरी गल्ली शेगाव यांचे वडील मामराज जोशी हे वाहनातून जात असताना रायपूर छत्तीसगड येथील ट्रकने वाहनाला धडक दिली होती। 2001 साली घडलेल्या या अपघातात मामराज जोशी यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर थर्ड पार्टी विमा मिळावा म्हणून ट्रक मालक सरदार दर्शन सिंह व विमा कंपनी विरुद्ध जोशी कुटुंबियांना खामगाव येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला। न्यायालयाने 2015 साली जोशी कुटुंबियांना 5,64,319 रुपये देण्याचा आदेश दिले, परंतु विमा कंपनीने टाळाटाळ केल्याने आज जप्तीची कारवाई करण्यात येत होती। जोशी कुटुंबियांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे यांनी युक्तिवाद केला। आज आम्ही नॅशनल इन्शुरन्स कंपनी ब्रँच ऑफिस खामगाव येथे कोर्टाचा आदेश आहे जप्तीचा, त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी आलो आहे। प्रकरण थोडक्यात असं आहे की शेगावचे रहिवासी मामराजी शर्मा जोशी यांचा अपघाती मृत्यू झाला होता, म्हणून त्यांच्या वारसांनी विद्यमान मोटार अपघात न्यायाधिकरण खामगाव येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी माझ्या वतीने प्रकरण दाखल केले होते। तर ह्या प्रकरणाचा जो निकाल आहे तो 30/10/2015 रोजी लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये विमा कंपनी यांच्यावर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। तर आता 3.25 वर्ष होऊनही विमा कंपनी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध जप्तीची जे कारवाई सुरू केली होती, तर त्यामध्ये कोर्टाने आदेश दिला आहे की तुम्ही जाऊन त्यांची जंगम मालमत्ता जप्त करू शकता। म्हणून आता आम्ही त्यांचे जे वारस आहेत आणि पंच यांना घेऊन आणि कोर्टाचे बिलीप यांना घेऊन आता जप्तीची कारवाई सुरू करणार आहोत। विमा कंपनी शाखाधिकारी रवींद्र किल्लेदार याबाबत बोलण्यास तयार नाही। आज 15 मार्च ग्राहक दिनी ग्राहकाला न्याय मिळाला असला जोशी यांनी सांगितले। मी शिवकुमार मामराज जोशी असे नमूद करतो की सांगतो की माझ्या वडिलाचा मृत्यू हा 2001 मध्ये झाला होता। 2010 मध्ये मी केस उभी केली होती नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध। त्याचा निकाल 2015 मध्ये लागला। त्यांनी पैसे देण्यास 5,64,000 काही रुपये होते, ते त्यांना देण्यास आतापर्यंत टाळाटाळ केली आहे। कोर्टाने जप्तीचे आदेश दिलेले आहे, तरी मला माझी रक्कम जी आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी। तर रक्कम जी आहे जप्तीचे आदेश दिलेले आहेत की त्यांची मालमत्ता जप्त करा, कारण की माझा परिसीमा ओलांडलेली आहे। त्यांनी 2010 मध्ये गेले होते, आज 8 ते 9 वर्ष होत आहे। इन्शुरन्स कंपनीने सांगितलं तुम्हाला 2015 मध्ये कोर्टाने आदेश दिले होते की यांना पैसे देण्यात आले। यांनी 3.25 वर्ष घेतलेले आहेत, अजून त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत। आज माझी परिसीमा ओलांडलेली आहे, म्हणून मी कोर्टाच्या आदेशानुसार जप्तीसाठी मी माझे सहकार्य आहे कोर्टाच्या। ब्युरो रिपोर्ट BCN न्यूज अमरावती।